या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. बया कसलं ऊन तर लागतंय. ह्या अध्यक्षाने बी आता सोडलंय कामावून एवढं उन्हाचं. भेळीचा गाडा आता का बनवावे घरी जाऊन स्वयंपाक. तिथनंच भेळ खाऊन जाते आता. ओ मावशी भेळ आहे का? एक करा प्लेट. बसते तवर इथं मी. आली का मावशी? एक गायच्याप घेतो आता मस्तपैकी. कशाची काय इथं करते यायला भेळीवाली काय सांगे आता पार. एक गायच्याप द्याव नाही तर असं करा थांबा एक भेळ बनवा मस्तपैकी ओली. हा येऊ द्या पटकेने ओली भेळ. अयो संगे तू अरे तू अगं तुझं कसलं ग वाईट दिवस आलं भेळीवाली तू. तुला काय करायचंय? अगं मला काय करायचं त्या विषयी जाऊ दे पण तुला चांगलं सांगत होतो का नाही मी. हा नवऱ्यावर नीट नांद असले दिवस यायचं नाहीत. हा तुला काय चांगला करायचंय? सोन्याचा घास खाल्ला असताना असलं बुसकाट खाते वय जाता येतात. तुला पटतंय का ग वाईट? हा तू पण बुसकाटच खायला आलाय की? गाड्या माणसाचं वेगळं असतं. तिथं दिसते का कुठली बाई हॉटेलवर खातानी भेळ खातानी चांगल्या 5 स्टार हॉटेल मध्ये नेलं असतं की नाऱ्याने तो. नारायण 5 स्टार हॉटेल मध्ये सुखाने खायला नाही तर वडापाव खाय. तुला काय करायचं? पण मला चांगलं सांगलंय सुखाने नांदाव माणसाने. असला लय उत्मात चांगला नसतो. खाऊ दे की वाईस माझ्या आल्यावर माझ्यातली खावायस तू. बेकारी काय रे तू? बेकारीच आहे मी. दे अजून. हा गप्पे मुडद्या तू बाकी किती कडची भेळ? तुला माझ्या नादी लागत जाऊ नको बरं का. एक तर तुला त्या दिवशी मी आज सोडली या. एक तर मला ती पाटी फेकून हाणती वय ग. पाटी फेकून आणते म्हणजे कसं आहे का रपाट्यातच पाटी फेकल्यावर पडला होता. कपाळ आली मग. कपाळ आली म्हणजे दुमतीच केली असती तर तुला माझ्या नादी लागल्यावर. माझ्या नादी लागल्यावर कसं काय मग बसली पाटी तोंडाव? कुठं बसले तवा? मला तेवढ्यानं काय होतंय तवा? मला तेवढ्यानं काय होतंय? अरे लय वाचला रे तवा तू. खाऊ नको बर का. अगं दे की 1-2 घासाने काय बेकारी होती ना तू. मग येते की माझ्या आल्यावर तो खा. हा तुला कळतंय का नाही काय? खा भेळ. तुला का आईला वाईट अजून खातोय की रे दिवाल्या? थांबकी इकडे बस येतो बस. अरे खा की अजून घे अजून खा. थोडं तिखट जास्त झालंय काय ग? अरे काय तुझं काय ज्ञान बिन गेलंय का काय भाड्या? का भेळ का अशी लागती या? भेळ का अशी लागती? बस नको खा नाही का मला राग आला तुझा. माझे पैसे द्यायचे मग. हो दे ना. बस खातोय माझी भेळ वासक्यावाने. काय अध्यक्ष कशाला बोलावलं तुम्हाला? लका रावण 4 दिवसावर शिवजयंती आली आली आणि आपली काही तयारी नाही. लका लाइटिंग लावायच्या माळा बिळा त्या गेल्या वर्षी कसला लका धुमधडाका केलता आपण. मग ह्या वर्षी बी करू त्याला का ह्याच्यापेक्षा डबल करू. पोर गावची सगळी पोर गोळा कर लगेच आणि 5व्या मिनिटात पोर गोळा होणार आणि सगळं ती नियोजन लावायचं आपल्याला काय वर्गणीचं. करू की जोरात म्हणजे एकदम दणक्यात साजरी करायची शिवजयंती. आता लगेच निघणार मी. हाऱ्याला सांगितलं का नाही की हाऱ्याचं नाव घेतलं हे काय? अध्यक्ष काय झालं? अध्यक्ष तुम्हाला पाणी आत काय लका माझ्या माग उद्या अध्यक्ष पाणी लका. बरं वाटतंय का? जोरात बसलाय कडे इथं. हो आता कस चला घरी चला मी नेतो तुम्हाला धरून. काय राव त्या हाऱ्यांना का अवघडच केलंय. नीट बसा नीट बसा व्यवस्थित. लय दुखतंय काय? रावण बारामतीला जाऊन पहिलं डॉक्टर बोलव गाड्या घेऊन ये. डॉक्टर बारामतीला त्याला कशाला जायला लागतं या? आपल्या वस्तीला डॉक्टर नाही वय ते गोरांचा डॉक्टर आहे का? असं द्या की तो पण डॉक्टरच आहे की. तुझा सलाईनच बहुतेक लावावं लागेल. ही फडावंच लागेल बहुतेक असं वाटतंय. बरं चालतं मी जातो पण पैसे द्या की जायला. ते गाडी पेट्रोल टाकायला पैसे असलं द्या.
पैशाला का आल्यावर बघू लागा मला सुचना काय खिशात बरं मी कोणाकडनं तरी घेतो मला ते आल्यावर पण आल्यावर देतो जातो. हा चालतंय जातो मी येतो लगेच अर्ध्या तासात. आता काय करूया त्या हऱ्याला काय सुट्टी देऊ वाटणार गाड्या. राम राम अध्यक्ष. बसा. काय म्हणते तब्येत? काय लका हऱ्या लोकांच्या बायांकर बरं कसं रे भांडण करू वाटतं लका. तुझी जर बायकून आणली असते ना तर एक 4-5 पोरं तुला झाली असती. मज झाली असती की अध्यक्ष, पण त्या संगीला तर अक्कल नको का नसाना. हा खुशाल राव फानस काढती माझ्या मी पुढे दिसलो की. अक्कल म्हणजे तुझ्याच मित्राची बायको आहे किती. अहो मस्त मित्राची बायको आणतोय का त्यो तिच्यापाशी. बरं ती जाऊन द्या. तिच्या काराने त्यांनी पहिली मुंबई जवळ केली या. हा बरं ते जाऊन दे विषय. हा शिवजयंतीला का 4-5 दिवसावाली राहू. हा? नाही नाही ती करायची राव आपल्याला चांगली थाटामाटात साजरी करायची वर्गणीचं मस्त. ह्याचं नियोजन राहून तुझ्याकडे बरं का. अहो, माझ्याकडे जा की अध्यक्ष. तू गप काय राव नाहीतर वर्गणीत ह्याच्याकडे हे हा, नियोजन द्या. देवाला का रावण ऐकत जा बाई जरा अहो, थोडं. अध्यक्ष हे नियोजन ह्याच्याकडे द्या आणि पैशाचं नियोजन माझ्याकडे द्या. तसं कर तू लिही. असं का करा. आम्ही काय बाजार भरण काय लगेच पैसे हातात ऐक. पडले की काय मी काय म्हणतोय, ऐक. खर्चून टाकतील बर बोला अध्यक्ष म्हणते तसं होणार आहे. हा हो हा शिवजयंतीत बर पोर दारू पेत्यात. हो हा? अहो सरपंच. ह्या नालायकाला सांगा त्या दिवशी राव ताडीचा व्यवसाय आम्ही चालू केलता. नाही हो, अध्यक्ष कांत्याने पाजलेलं राव मला मी नव्हतो पिलो. कशाचं पेलो नाही. तुम्ही अहो दारू अध्यक्ष विकताय ताड्या विकताय काय तुम्ही कवर सुधारणार लागा तुम्ही. केलता धंदा चालू पण ते बी त्याला बी नाही यश तुला आलं. मी शेवटची वॉर्निंग देतोय. जयंतीत जर काय तो गोंधळ केला नाही राव, तर माझ्या इतका वाईट माणूस ना. जयंतीत काय गोंधळ करायचा संबंध आहे राव. एक तर खंडीच्या वर्षात वर्णात मोतायची सवय आहे नाही म्हणून तुला नाही सांगतोय कुठं मी. बी असतं होय राव. वर्षातनं एक तर शिवजयंती येते मी आहे त्यात बी त्याच्याबरोबर. उताना वागायचं म्हणजे. मी त्याच्याबरोबर अहो अध्यक्ष मला सांगण्यापेक्षा ह्याला सांगा ह्याने काय केलं त्या दिवशी माहितीये का. ताडीचा व्यवसाय चालू केला निमी ताडी ह्यानेच पिऊन घेतली या. हा अरे पण ते चांगलं नाही केलं का. पण मी काय म्हणतोय माहिती आहे का बरं हा आपल्याला महाराजांनी काय केलंय ना ते आपल्याला जमणार नाही. हो. पण त्या वाटव जायचं आपल्याला. दारू बिरू जर कोणी प्याला ना, माझा इतका वाईट माणूस नाही. ते अरे, काय, मी उद्यापासून 2-4 दिवस ते विषय नाही. मी ड्रम सोडून ठेवलाय राव सायकलीचा अध्यक्ष. नाही मी आता वाजवत. आपल्याला बॅनर टाकायच्यात. हो हा हो त्या माळा त्या दिवशी नीट करायला हो, टाकलेल्या. टाकलं. झाल्या का नीट ते फोन कर. टाका, माळा सगळं बिळा हे नीट करून सगळं जिथल्या तिथं पदशर करायचंय. चालतंय की, आणि चालतंय. ह्या वेळेस हा डीजे लावायचाय पण कुणी दारू प्यायची नाही. नाही ना पण डीजे पाहिजेत बरं का. डीजे लावायचा पण दारू गोंधळ भांडण हो तसलं काय कोणाला जाती वाचक काय अजिबात कोणाला काय काय नाही बोलायचं काय नाही. नाही एकदम व्यवस्थित होणार. शांततेत कार्यक्रम आपला पार करायचा. लावण्यांचा कार्यक्रमाचा हा, हा. हो ता- मी एवढं ताडा का त्याला सांगतोय एक- का हऱ्या, हा? मी एवढं सांगतोय हा. आणि आला का नाही त्या मुद्द्यावर फिरून तो काय बी नका अरे असतं. काय लागा रावण. अहो ते अरे तरुण पोरांचं म्हणणं काय आहे तुला माहित आहे का. तरुण पोरांचं म्हणणं आहे नाच गाणं ही जयंतीत झालाच नाही पाहिजे. हो आपल्या गावची यात्रा असते त्याच्यात असतं का नाही. हो हा? बरोबर बरोबर खरं त्यावेळेस काय असेल ती यात्रेत महाराजांच्या ह्याच्यात अजिबात जयंतीत काय नाही करायचं. बरोबर. शांततेत मिरवणूक शांततेत सगळं. आणि अध्यक्ष वर्गणी किती 100 काढायचे का 500 रेटायचे. ज्यांनी सहकुशीने देतील तशीही करायची. कोणाला बळजबरी करू नका आणि कोणाला काय करू नका. आहे का नाही. हो हो बरं आम्ही करतो लागा कामाला. हो हो अहो, ते माळा आणायचे पैसे पेमेंट द्यायचं या. पेमेंट ह्यात नाही करा आणि वर्गणी गोळा वर्गणी झाल्यावर. घेऊन आले का नाही माझ्याकडे या. आपण सगळ्यांचं पेमेंट हे करू. आता 150 रुपये आहेत का अध्यक्ष. तुझं 1 लाख आहे का नाही. नाश्ता दारू पिऊ पाण्याला. नको आपण. नाश्ता नाही दिन पाण्याला. उद्याच्याला दिन सकाळी तुम्हाला. बरं जाऊ का. हा? चल, हा. हो ओ मॅडम अहो जायचं की आवरतच होती. उरकतात का ए, घरात राव ना, कामं? चल. लवकर उरकत ए, ते शिवजयंतीचे पावते फडा चला पटकीन. मॅडम बरं झालं तुम्ही बी गावला राव. हा ए, मी नसते देत पावती बिवती काय. का मी तुझ्यापाशी देणार नाही. मी 500 का 1000 रुपये देईल पण तुझ्यापाशी नाही देणार क्रेडिटवाल्या. रावणा तुला म्हणत होतो का नाही एकदम नासक घर ही इथं जायला नको यायला नको. आणि पहिल्यांदा भावानीलाच तू इथं आलाय हो हिच्यापाशी. वाटलं हाय पहिल्यांदाच घर आहे म्हणून अरे घर जरी नसका असलं ना तर बाई किती चांगली आहे तुला काय माहिती. हा, चांगली तुझे दान आहे का 500 रुपये वर्गणी द्यायची. अरे मी सांगा. 1000 रुपये देईल पण मला तुझ्यापाशी द्यायची नाही. मग मॅडम कोणा तुम्ही पैसे काय देणार आहे. लय पैशावाल्याच्या पुढची वय ग तू. हो पैशावाल्याचीच पुढची आहे देखी मी. कर की पावती मग. हा? रावणापाशी दे त्याच्यापाशी राहू दे. रावणापाशी बी नाही ह्याच्यापाशी बी नाही. आला का रावणा हे काय खरोखर तर रावण आहे वय. हा ह्याच्यापाशी नाही त्याच्यापाशी नाही. त्या अध्यक्षाने तर सरपंचाला बोललं त्याच्यापाशी देते मी.
अरे तुला लका रावणा मी म्हणत होतो तू भवानीच सगळा राडा केला आपल्याला लका चांगलं धार्मिक काम करायचंय हे असले नाश्ता घेऊन आलाय होय तू गावच्या गाव बसवलं किरडीवाला आलाय माझ्या दारात वर्गणी मागायला गाव बसवलंय म्या कधी बसवलं नाही ते सांग हा सरपंच काय कशा वेळ घेते या कसले मॅडम वाईस सांगा की राहू हा का तुम्ही काय सांगणार आहे मला अगं सरपंचाने त्यांना सांगितलं असेल वर्गणी गोळा करायला मग तिला कळतंय का काय तिला वाय शिकवा त्या लहान पोरांच्यात निहून बसवा तुम्ही शिक्षक आहे ना त्याशिवाय नाही तिला अक्कल यायचं अरे अक्कल यायचं नको तुम्हाला सांगू तुला किती अक्कल आहे मला माहिती की तुझ्याकडे पैसे दिल्यावरती पिचील खाचील हा काय बी करशील वर्गणी मागतोय माझ्याकडनं सांगे काय झालंय माहितीये का तुझ्या गिनानात पडल्यात किड त्याच्यामुळे सारखं तुला का नाही ती तसलंच कुटाणा तुझ्या काय कान पडल्यात काय मग? हा हा? चांगलं पडलाय सांगते द्यायची असली तर दे नाही तर अजिबात कार्यक्रमात येऊ नको मला ह्याच्यापाशी द्यायची नाही बरं का मला ह्याच्यापाशी द्यायची नाही. नुसतं खेळ खोंडा करल तुला म्हणत होतो का नाही ह्या नासक्या घराकडे येऊ नको म्हणून हा पहिलेच जवळ घर होतं म्हणून अरे काय पहिलं घर जवळ होतं तवा हा तिला नवरा नांदवत नाही काय नाही ना असल्या ह्याच्या पैसे आलाय होय तुला लय बायको नांदवती हा मॅच सोडून दिली अशी हा. चल रे जा, जा. सांगाय आलाय तोंड घेऊन वर्गणी मागाय दिल मी सरपंचाकडे नाही तर अध्यक्षाकडे चला आपण जाऊया खरेदी मी मॅडम आहे का नाही मी तरी ह्याच्याकडे पैसे वर्गणी देणार नाही देऊ सरपंचापाशी देशील ना सरपंचाकडे देईल की 1000 काय 2000 रुपये देईल मी त्याच्याकडे बर चल वर्गणी पण आलाय किरडीवाला वर्गणी मागाय चल की आता आली की थांबा चप्पल तरी घालू का नको रावणा चल केला का अय रावणा संगीला का जलमलेली तवा काय गिराण पडलेलं काय रे काय का तुमच्या दोघांचं तर लय अवघड आहे बाबा सारखीला का तान करत असतील का गाणी चावल्यागत एखाद दिवशी अशी मुस काढतो का नाही तू बघत राहणीस तुमच्या दोघांच्या भांडणात पडायचं म्हणल्यावर तो पडणारा मरून जाईल लागा रावणा घराला तर कुलूप आहे आईला मग आता वर्गणीच कसं काय रे आयला राजे काय कामावर गेलेत काय आयला पण कसं राहता वर्गणीचं बघू संध्याकाळच्याला मग हा देणारा माणूस आहे तसं काय आणून देणारा माणूस आहे बघू मग टाकू संध्याकाळ नाही तर चक्कर त्यांचं पोरग येतच की मंडळात हा मग त्याच्याकडून घेऊ हो त्याला काय चला ए, रावणा चल आहेत की पाटील आहेत राम राम पाटील राम राम बोला हो काय नाही ते आपले शिवजयंतीची वर्गणीचा विषय होता फाडून टाका 200 रुपये मग काय पाटील एवढं मोठं हॉटेल आहे 500 तरी करा 200 होते 5 झाले अहो डीजे बीजे ठेवलाय जरा हा. व्यवस्थित पार पाडा व्यवस्थित जयंती झाली म्हणजे वाई समाधान वाटतं माणसाला नाही या वेळेस अहो एकच नंबर होणार मागल्या वेळेस तरी काय तक्रार आली का सांगा करून टाका 500चे करा पाटलांचे जाऊन दे. करा चला हा. बर, नाव सांगा बाप्पाची कोण तुले हा 500 रुपये हा. आता देणार आहे लगेच हो लगेच द्या लगेच लवकर. द्या मग. जमा लेखा. हो, जमाले जमा ओके हो जमाच आणि या बर का हा, हो, हो, चांगला धार्मिक कार्यक्रम आहे हो, हा? हो, हो, ये. बरं येऊ पाटील हा चालतंय हो. चालतंय. माझ्याकडे किती पैसे ए, ठेवायचे तू का बस ए, चल हा. नाही नाही नीट बांधलंय मी नीट बांधलंय ती म्हणले पाय उशिराने होईल आणि हे होईल आणि काय त्यांचं ऐकायचं झाले खट नुसतं चला, एक चला, पाणी व्यवस्थित. ओतून हा, द्या. एकदम व्यवस्थित चाललंय आता की, एकदम व्यवस्थित कसं काय बॅनर आहे कसं काय मस्त आहे ना अजून पुढे 2-3 टाकायच्यात नाही ना अहो, आज संध्याकाळपर्यंत राहत नाही काय काळजी कर नका बिंदास राहा ओकेच होते ओकेच हलणारच नाही काम झालंय काय चला झालं असलं तर चला पुढचं घेऊन लगे नाही नाही थोडं व्हायचं मी आहे पुढं या लवकर हा? चालतंय 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 झालं का नाही नुसतं हिथं आमची ही नुसते लोम काय त्याला का मागणं नुसतं ही घेऊन उगाच अध्यक्षाची नजर गेली नाही म्हणून हे झालं परत म्हणलं झुरमुळ्या लावल्यात काय त्याला काय करायचं पाणी वाटायचं संध्याकाळी म्हणजे फिटच होईल ओकेच मस्त बसला चला पुढल्या ह्याला हा लगेच चल लवकर लवकर पटा बाकीची पोरं काय नाही तर आपल्या दोघाला सांगून आलो मी त्यांना होय. येतेली तासाभरात येते हा 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 चल चल इथं बस बस घे बसून कुठं बसतो बसायचं कुठे तरी लागत कुठं बसतोय काय आईच्या गावात राव ना अजून मग गाव बी झालं नाही अजून लय जागा आपल्याला जायचंय तुला सांगतो आता आपण गावात तर उरकू
हो ते वस्तीवर लय अवघड आहे, काय वस्तीवर लय घर आहेत. नाही आता काय करावं लागेल माहितीये का, आता दोघं एकत्र नाही, मग तू एकीकडे जा मी एकीकडे जातो. अरे पैसे नाही गोळा झाले अध्यक्ष मारन तानू. गावातले किती 2 चाळ्या राहिल्यात ना. हा आणि ती हिशोब जुळतोय का बघ बरं. गावातल्या 2 आळ्यात बरोबर. हम्म. 12-13 हजार झालेत. बर हे पैसे राहू दे माझ्याकडे, तू बी गोळा कर. तुझ्याकडे पैसे कशा, अध्यक्षाने काय सांगितलं माहिती आहे ना तुला? अरे नाही का काय एक मोठी हिशोब दिला म्हणजे झालं ना का महाराजांची जयंतीला का मी महाराजांच्या जयंतीला उंडग वागण असं तुला वाटतंय का? काहीतरी का मनात विचार आणत जाऊ नको का अध्यक्षाचं माझ्यावर बसलं. मग तुला सांग काय नाही टेन्शन, तू संध्याकाळपर्यंत जे काय गोळा होत्या ती सगळं माझ्याकडे आणून दे. काय आता नसतं इथलं, मी एक गल्ली घेतो तू एक गल्ली घेते. हा ओकेच. मग वय राहू दे तुझ्या माझ्यापासून येतो की, हो पण लवकर उरकून ये संध्याकाळी तिथं हो हो हो. चहाच्या टपरीवर बसू. अहो साहेब तुमचं देऊन टाकणार आहे एक्स्ट्रा पैसे. ते आमचा माणूस एक येतो याला, माणूस आला का नाही संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे पोहोचवते. तुम्ही काय चिंता कर नका. हो हो चालेल राहून अध्यक्ष बरं झालं आला का नाही बस. बरं ऐक की, ते वर्गणीचे पैसे दे पहिलं. ते हो अध्यक्ष, वर्गणीचे पैसे जमल्यात, सगळं केलं, जयंती पार पडली, पण 1 लाख रुपये वर्गणी जमली आणि ती सगळी हाऱ्याकडे आहे. आणि हाऱ्याचा काय तपास लागणार. हा पण लगा तुला मी किती लगा डोकं आपण सांगितलं अहो. त्याच्याकडे देऊ नको त्याच्याकडे देऊ नको लगा. अहो तुम्हाला कसं सांगायचं राव, मी खिशात ठेवलेलं सगळं पैसे माझ्याकडे खिशात ठेवलेलं होतं मी, पण तो आला. लोकांचं किती फोन आलं लगा. हा अहो त्याने फोन करतोय लगा काय कसं. हो अध्यक्ष नमस्ते. अहो दीदी पैसे कधी देताय तुम्ही? आ बसा बसा. त्या माळबिळा खेळवल्या राहू. अहो तुमचं सगळं पैसे देणार आहे, पण काय झालंय हरे का नाही ते हऱ्यात गायब झालाय पैसे घेऊन. नाही पैसे द्यायला लागणार तुम्हाला. 1 रुपया राहणार नाही. अहो देणार कधी मग तुम्ही? असं नाही का? वर्गणी साठली हा काय 50,000 रुपये खर्च झाला. त्याच्यापासून द्यायची कारण काय तुम्हाला? म्हणत होतो मला हे असल्यानंतर अहो माझा आहे का, आम्हाला कोण थांबतंय का पैशाला? एवढी मोठी सेव जयंतीला आम्ही काय केलंय? डीजी कवाला का दारूचा टिपका प्याला नाही जयंतीत. रोज किती दारू पितो, पण दारूचा टिपका लागा जयंतीत प्याला नाही देऊ. कसल्या लोकांची जयंती दावात 1 नंबर केली आपण. हो पण ते चांगला होता म्हणून त्याच्याकडे मी पैसे दिले. तालुक्यात लागा जयंतीच झाली नाही अशी जयंती केली आपण. हा आणि ह्यानी लागा शेवट असं काहीतरी नाचकापणा केलाय. कुठं दिसलाय का जाता पिता कुठं काय? तपासच नाही, मी काय करू आता? सगळं घरी गेलो, रानात गेलो, सगळं बघितलं, कुठं नाही पण तुम्ही काय करा बरं का, पैसे द्यावा लागणार तुम्हाला. तुमचं पैसे नाही पैसे दिले पाहिजे. डोकं खाऊ नका. चला आपण हुडकू त्याला, त्याशिवाय गत्यंतर नाही. लोकांचे पैसे चला तुम्ही चला चला. अवघड केलं या हाऱ्यानं. वय जा चला राव. थोडा कठाळाच आलाय. राहून ती डीजे वाला कुठे गेलं? आयला बहुतेक ते त्या रस्त्याने गेलेलं दिसतंय. आता गावात जावं का नाही बरं? हो दिसला. थांब 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 थांब. चला बाई लय काम पडले ती का उरकायत काय माहिती. सगळे टपले. ए, काय रे? काय बायका माणसाच्या घरात शिरता एकदम? ओ मॅडम बायका माणसाचं आहे की आम्ही कुठं म्हणतोय कडे येतो? अरे पण असं कसं शिरता एखाद्याच्या घरात? अहो तो गरज नाही बाई. हाऱ्या वर्गणीचे पैसे घेऊन गेला जयंतीचं अरे पळून. ती गेला असं कोणीकडून तुम्ही आलता का तरी इथं? इकडं शिरताय. नाही आला इकडं. राहून चल पटपट. उद्या येते ती कुणाच्या बी घरात शिरते ती. या हाऱ्याने एक लय घोळ घालून ठेवलाय का सारखं काय नाही कुठं पळापळी चालूच असते ह्याची. संगीचं हाऱ्याचं अवघडच झाले. भांडणं तर करायची, काहीतरी घोळ घालून ठेवायचा. दिसतोय का रे बघ राहून कुठं? बरं दिसतंय. दारी धरतोय का? ये चल. अरे इथंच दिसतोय. लवकर चला लवकर चला. ते काय हरे वोट, काय वोट. हरे वोट. सकाळचे वोट पैसे. ठेवा द्या. काय इथं येऊन झोपलाय होय. काय झालं? हा? अहो, झालं काय? अहो, काय झालं? वर्गणीचे पैसे. हा? वर्गणीचे पैसे होय. चल 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 तू. चल तू. अहो काय पण अहो अध्यक्ष काय झालं? अहो मी राव तिथं गहू भिजवत बसलोय का मला धरून आणताय तुम्ही? वर्गणीच्या पैशाचं काय केलं?
रावण बोल. घाण केली ना मी पैसे चांगले माझ्याकडे ठेवले होते ह्याने माझ्या त्याला का फ्लेक्स वाला फोन करताय डीजे वाला फोन करताय माझे पैसे दिले त्या आचार्याला का स्वयंपाक केलेला का एवढं चांगलं काम केलंय आपण पद्धत झाली का तुमची कळत नाही का तुला थांबायला का माझं ऐका काय झालं ती महत्वाचं काय तुमच्या सगळ्याचा तलाव लावला सांग मागच्या 2 दिवसात काय झालंय तुम्हाला माहितीये का काय झालंय ऐका मग शेठजी बरेच दिवस झाले ते दिलीप पैसे देत नाही. तू काळा दिल्या हा 4-5 पोरं बी घेऊन गेलतो त्यांच्या घरी. नाहीच म्हणतो का नाही म्हणतोय. माधुरचोतला मारायचा होता ना. पोरं तुम्हाला विचारा म्हणलं काय करावं ते. एक काम कर गाडी काढ आपली चल मी स्वतःच येतो बघू कस काय पैसे देत नाही देऊ चला त्यांच्या घरी. दिले माझं काय वाटतं शेठजी आता तर काय तारा झाला गाडी आता काय म्हणतोय बाबान काय नाही हो ही राडा पडू दे मरू दे इथं पाणी देतो पहिलं जरा राडा होता घरात त्याच्यामुळे उशीर झाला यायला. अरे हा माझा 10 रुपयाचा टायमिंग आहे पाणी देतो रे मला या शेटला 50,000 आत्ताची आत्ता पाहिजेत. 1.5 वर्ष झालं तुला पैसे दिल्यात पुरीचं लग्न आणून घेतलं पुरीला 2 पोरं झाल्यात पैसे कधी देणार हाय माझं सांग. नाही देतो की आता काय बुडवणार नाही पण कसं आहे अडचण आहे थोडी माझ्या माग बघितला तुम्ही राडा कसा काढून ठेवलाय. दिलप्या लय झालं तुझं ह्या शेटच्या नादी लागू नको आणि ऐक तुला पैसे द्यायच्यात का नाही नाही तर तुझं घरदार जाळून टाकीन सगळं भांड कुंडरीन माझ्या वाड्यावर. नाही परत नाही असं होणार. माफ करा मला माफ करा. अरे असंच गोड बोलून घोडा लावलाय तुम्हाला. आता झालं चुकून माझ्याकडून आता घ्या संभळून. मला एकच सांग पैसे देणार आहे का नाही. नाही कुठं म्हणलं देतो की देतो म्हणलं की. बसा तुम्ही बसून घ्या की बसा बोला आपण सविस्तर बसा बसून बोलू बसा खाली बसा तुम्ही बी बसा. बस खाली बोल. देतो की तुम्हाला पैसे देणार आहे की. कधी अरे 1.5 वर्ष झाले की आता पैशाला. माझी लई तारांबळ चालली राव. तुम्हाला म्हणलं ना देतो मी. मला लोकांचं देणं पाणी आहे त्याच्यामुळे माझी अवस्था बेकार झाली. असं काय सारखा लोकतो आणि आपल्याला गोड बोलून घोडा लावतो. नाही सर तसं नाही होणार परत. एवढी बार सांभाळून घ्या मला माफ करा परत ना असं होणार. तुला एकच सांगतो अजून मी 1 महिना थांबतो काय प्रॉब्लेम नाही पण 1 महिन्यात जर माझं पैसे मला नाही दिलं तुला आता नाही देतो काय करून देईन मी. 1 महिन्याचे फक्त मला मुदत द्या काय बी करून देईन तुमचं पैसे. ठीक आहे काय करायचं महिन्यानंतर नाही दिलं पैसे तर आपण पसरवत तुम्ही सगळा. बघा नका गरीबावर अन्याय करू देतो म्हणलं ना तुम्हाला. चाल या तुम्ही ह्या दिलीपरावची एक वर्गणी घेतो म्हणजे डोक्याला टेन्शन नाही. लगा घर बंद आहे लगा कालपासून 10 घराकडे गेलो ती त्यातली 4 घरं तर बंदच राहत्यात आहेत. कशी वर्गणी गोळा करायची काय कळानाच. लगा कुलूप तर नाही लावलं पण लगा आवाज कशाचा येतोय. पोरांनो मला माफ करा. सावकारीचा पैसा मला म्हणजे आत्महत्या करतोय.
अरे दिलीपराव अरे थांब लागा काय करताय? अरे अरे बरं मला अहो काय दिलीपराव राव काय तुम्ही काय लावलंय काय चला बाहेर माझ्याकडे अहो काय दिलीपराव तुम्ही बसा इथं अरे आहे मला नाही जगायचं अहो दिलीपराव काय येडेवाणी करताय तुम्ही खुशालराव फाशी घ्यायला निघालेला काय करू मग आता त्याची माणसं येतात हाना माराय धावत्यात अहो झालंय काय पण कोणाची माणसं येतात तर सावकाराची माणसं येतात दीड महिन्यापूर्वी पुरीच्या लग्नाला पैसे घेतलं होतं अहो दिलीपराव आम्हाला म्हणला की सगळं गबाळ बिबाळ भरून नेईन म्हणला अहो पण तुम्ही त्यो बाळ भरून निर्माणलाय म्हणून तुम्ही डायरेक्ट फाशी घ्यायला निघालाय दिलीपराव वाईट तरी तुम्हाला पटाय पाहिजे काय करायचं पर्याय काय माझ्याकडे अहो अजून 2 पोरी तुमच्या लग्नाच्या राहिल्यात त्यांच्याकडे कोणी बघायचं परत एकदा तुम्ही खलास झाल्यावर वाईट विचार करा की त्याच्या तरसाला वैतगून जीव कटाळाय अहो दिलीपराव त्यांनी तुम्हाला धमकी दिली म्हणजे वाटतं एवढं सोपं आहे का त्यांनी येऊन धमकी दिली म्हणजे घर उचलून नेणं कायदा किती बळकट झाल्यात तुम्हाला माहिती आहे आता का कुठं आणू त्याने 1.5 महिन्यात मला पैसे मागितले त्या सावकाराचं तुम्ही पैसे द्यायचं नाहीत महत्वाचं तुम्ही डायरेक्ट उद्या जावा पोलीस स्टेशनला अहो पोलिसांना सांगच तर त्याला तुडवत आणत्यान आणि तुम्ही राव खुशालराव मारण्याचा निर्णय घेताय मोठ्या लोकांच्या कुठे ना लागू अहो बेहायचं नसतं दिलीपराव तुम्ही राव आजपर्यंत राव एवढं कष्ट करून एवढं घरदार ही ती सगळं उभं केलं 2 पोरींची लग्न झाली अजून 2 पोरी तुम्हाला आणि एवढ्यातच जर तुम्ही हारायचं म्हणल्यावर कसं व्हायचं वाईट तरी विचार करा की काय माझ्याकडे पर्याय काय आता अहो पर्याय आहे माझ्याकडे हे धरा 50,000 रुपये आणि त्याचं लगेच जाऊन पैसे देऊन या नको लका अहो ठेवा तुम्ही पैसे काय फरक पडत नाही कोणाच्या तर उपयोगी आहे त्यांना काय फरक पडत नाही कुठं आणतात पैसे अहो मी कुठनं बी आणू द्या तुमचं तर काम झालं ना दिलीपराव तुम्ही का काळजी अरे पण कशाचं आहे तर कशाचं पैसे अहो ती शिवजयंतीचे वर्गणी सगळ्या गावाने केलेली पण एखाद्याचं चांगलं काम जर होत असेल ना ह्यातनं तर 100% चांगल्या मार्गे लागतंय आणि शिवजयंती तरी सुद्धा आम्ही साजरी करणारच तुम्ही काय काळजी करू नका ध्यानात घ्या पण परत असल्या पाऊल उचलायचं नाही आता ध्यानात घ्या माझ्याकडे आहेत म्हणून मी तुम्हाला 50,000 रुपये दिलं का हार्या तुझ्यामुळे माझा जीव वाचला रे असू द्या दिलीपराव नका रडू पण माझ्याकडे जर नसतं तर तुम्ही काय केलं असतं डायरेक्ट पैसे नाही ना देणं झालं कायद्याचा आधार घ्यायचा ध्यानात राहू द्या असं अजिबात चुकीचं काय करायचं नाही जावा घरात मग काळजी करू नका काय अडचण आली तरी माझी गाठ घ्या हा आता सांगा अध्यक्ष काय करायचं ते नाही लागा अरे 1 नंबर काम केलंय बरं का एखाद्याचं घर वाचवलं का नाही 1 नंबर काम केलंय अशीच काम कराय काय होतं रे तुला अहो बरोबर आहे अध्यक्ष पण ती मी ज्यावेळेस तिथं गेलो ना ज्यावेळेस मी परिस्थिती बघितली तेव्हा मला त्या गोष्टीचं गांभीर्य कळलं एवढा राव लबाड काम करणारा माणूस पण मला ती मनच फिरलं माझं जाऊन द्या काय करू माहिती आहे का आज आहे रविवार बरं का आज बँका बंद आहेत उद्या तुम्ही या बांगल्यावर तुमचं पैसे घेऊन जावा काय करतो माहिती आहे का आता सरपंचाला फोन करतो सावकाराला फोन करतो त्यांच्याकडून पैसे घेऊ अजून काय बाकीच्यांचं आहे ती मिठू होय तुला बी द्यावं लागतील रावण माझ्या हाताला लागलं काय ह्या जर राव प्रत्येक वेळेस बरं ठीक आहे जाऊ दे पण होय मला 500 ना अध्यक्ष मी बघीन तो नको बघू आम्ही करतो तो बघायला जाशील ना अजून काहीतरी कुठं घालशील पण होय चांगलं काम केलं कसं वाटतं मला तर अभिमान वाटायला लागला की हारे माझा मित्र आहे म्हणून अरे मग मी ही सांगत असतो चांगली कामं करायला का गाव डोक्यावर घेईन तुम्हाला हा उगा त्या सांगायची खोडकाड ही असलं बंद करला का तू किती वाजेपर्यंत येऊ उद्या येतो मी बरं चला आणि चांगलीच कामं करायचे का आणि असली काय काम असली का नाही आम्हाला बी सांगत जा म्हणजे अशी तुझ्या मागे आम्हाला काय पडायची कारण नाही ते झालं की मी आधी अध्यक्ष सांगितलं असतं ना तर तुम्ही मला पैसे देऊन दिला असतं का तुम्ही म्हणला असता हे कार्यक्रम महत्वाचा आहे पण मला बी लय वाईट वाटत होतं आपण कुठलं कार्यक्रमाचं कुठं पैसे खराब पण कंडिशनच तशी होती हो कार्यक्रम ही आपण जयंती कोणाची करत होतो महाराजांची हा मग महाराजांनी काय सांगितलंय महाराजांनी सांगितलंय का की एखाद्याचं घर जाळा आमची माझी जयंती करा सांगितलंय का महाराज काय म्हणल्यात महाराजांनी कसं सगळी घेऊन गेल्यात का नाही पुढे मग तसं बी आपल्याला अख्खं गाव एकच करायचंय आणि पुढे जायचंय महाराजांच्या पावलावर आपल्याला पाऊल टाकायचंय 100% काय म्हणायचंय राहून बरोबर चला 1 नंबर जयंती केली आणि भारी वाटायला लागली चला 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 चला